नमस्कार. बखरलामध्ये आपलं पुढे एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघातून तब्बल चौथ्या वेळी 2009 नंतर चौथ्या वेळी ते या मतदारसंघातून उभे आहेत. यापूर्वीचे 3 विधानसभा ते निवडून आले. त्यांच्या समोर काँग्रेसचे आहेत संतोष सिंह रावत आणि अजून काँग्रेसचे आणखी एक बंडखोर उमेदवार आहेत. तिरंगी लढत आहे. काँग्रेसच्या 2 उमेदवारांमधला मतविभाजनीचा फायदा निश्चितपणे इथं सुधीर भाऊंना होण्याची सर्वाधिक शक्यता. एकूण मतदारसंघात नेमकं आत्ताच काय चित्र आहे पण अविनाशजींकडनं जाणून घेऊया. अविनाशजी, नेमकी लढत कशी असेल या मतदारसंघात? प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो तर त्यावेळेस एक नेहमी संदर्भ दिला जातो की 2024 ची लोकसभा निवडणूक, या लोकसभा निवडणुकीमध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा पराभव झाला होता आणि या बल्लारपूर हा त्यांचा घरचा मतदारसंघ. त्या मतदारसंघात त्यांना 48,200 मतं कमी पडली, म्हणजे ते खूपच पिछाडीवर गेले होते. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये खूप अशी हवा होती की आता सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचाही पराभव होऊ शकतो. परंतु काँग्रेसचं आपल्याला माहिती आहे की काँग्रेस अनेकदा अशा पद्धतीचं चांगलं वातावरण होतं आणि म्हणजे अगदी ग्रामीण भागात सांगायचं तर माती खाते. तर काँग्रेसने या मतदारसंघात अशी माती खाल्लेली आहे की संतोष सिंग रावत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. इथे ज्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे म्हणून ज्या बंडखोर उमेदवार आहेत, म्हणजे अपक्ष म्हणून त्या लढतायत सध्या, तर खरं म्हणजे त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित ही फाईट खूप म्हणजे अशी चुरशीची झाली असती. परंतु ही संतोष सिंग रावत हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. साधारणतः त्यांचा एकंदर स्वभाव पाहता म्हणजे सुधीर भाऊ आणि संतोष सिंग रावत ह्या दोघांमध्ये असं म्हणजे जमीन आसमानाचा अंतर आहे. म्हणजे सुधीर भाऊंच्या म्हणजे तोंडात असा गोडवा असतो, प्रचंड काम करणे, विकास कामाच्या संदर्भात सतत लक्ष देणे आणि सतत लोकांच्या घराण्यात राहणे. म्हणजे सुधीर भाऊंचं वैशिष्ट्य असे की रात्री 2 वाजता सुद्धा ते प्रत्येकाशी त्याच पद्धतीने हसतमुखपणे बोलतात. कुणाचं काही काम असेल तर ते लगेच मोबाईल काढून फोन लावतात. आणि ह्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जो उमेदवार दिलेला आहे तो काँग्रेसचा उमेदवार म्हणजे व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे साधारणतः कॉन्ट्रॅक्टर लोकांचे जे काही स्वभाव विशेष असतात ते सगळे त्यांच्यात आलेत. तर हा सगळ्यात महत्वाचा फरक जो आहे. आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून खूप काम केलं होतं आणि आता जिथे म्हणजे काँग्रेसचे चांगले दिवस आले या चंद्रपूर मतदारसंघात, तर याचं कारण म्हणजे त्यांची आंदोलन होती. त्यांनी ह्या मतदारसंघात खूप आंदोलन केली, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्या कार्यरत राहिल्या, परंतु काँग्रेसने काही त्यांना उमेदवारी दिली नाही. त्याच्यामुळे आता परिस्थिती अशी आहे म्हणजे अगदी आत्ताच म्हणजे आता या क्षणी की सुधीर भाऊ निवडून येणार आहेत काही शंका नाही असंच लोक म्हणतात. 2 नंबरला अभिलाषा गावतुरे राहतील आणि 3 नंबरला काँग्रेसचे उमेदवार राहतील. म्हणजे योगायोगाने अभिलाषा गावतुरे यांचं चिन्ह किटली आहे. तर आता मतदारसंघात आत्ताच वातावरण म्हणजे असं बोलणं सुरू झालंय की पंजाबपेक्षा किटली गरम झालेली, म्हणजे किटली आता 2 नंबरला येण्याची शक्यता आहे. त्या मुळामध्ये तुम्ही असं तसं म्हटलं तर विरोधाभास आहे. पण एक तर लोकसभेला 48,000ची पिछाडी आहे सुधीर भाऊंना आणि विधानसभेला मात्र ते निवडून येतील असं तुम्ही म्हणताय. हा, त्याच्यामध्ये पण एक असं कारण आहे की सुधीर भाऊ लोकसभेला लढण्यासाठी फार उत्सुक नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघाच्या म्हणजे बल्लारपूर मतदारसंघात सुधीर भाऊंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांना सुधीर भाऊंची हिंट कळली असं एक चर्चा आहे की सुधीर भाऊंनी असं अगदी जाहीरपणे सांगितलं होतं की मला लोकसभेला मला काही इंटरेस्ट नाहीये आणि मला राज्यात काम करायचंय. तर त्याच्यामुळे कदाचित तिथल्या मतदारसंघाने ती हिंट घेतली. कारण या मतदारसंघाचं जर आपण पाहिलं तर म्हणजे मला असं वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये जे काही अगदी मोजके मतदारसंघ आहेत की जिथं म्हणजे खरोखर ह्या गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर विकास दिसतो, तो या मतदारसंघात. म्हणजे देशातील एक उत्कृष्ट सैनिक स्कूल तिथं सुधीर भाऊंनी काढलेले. तिथले रस्ते असतील, उद्यानं असतील, तर हे सगळं म्हणजे अगदी शहराच्या म्हणजे आदिवासी भाग असं आपल्याला कुठेही वाटत नाही. त्याचबरोबर तिथं रोजगाराच्या खूप संधी त्यांनी निर्माण केल्यात. म्हणजे हे मधमाशी पालन केंद्र, बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे, म्हणजे आदिवासी भाग आहे ना बल्लारपूर, म्हणजे तिथे बल्लारपूर इंडस्ट्री म्हणून आपल्याला माहिती आहे कागद तयार होत तिथं. तर ह्या सगळ्या जंगल भागातून अशा पद्धतीने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केलाय. आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुधीर भाऊ असं बोलले की मला जायचं नाहीये लोकसभेला. तर कदाचित त्यावेळेस लोकांनी असं ऐकलं की नाही, सुधीर भाऊंना नको लोकसभेला. त्याच्यामुळे लोक असे बाहेर पडले नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मतं कमी पडली. परंतु आता त्यांना कसं आहे की राज्याच्या राजकारणात आता सध्या असं वातावरण आहे की काही होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे सुधीर भाऊंना मोठं मंत्रिपद मिळणार हे तर 100%. म्हणजे आता सुधीर भाऊ निवडून गेल्यानंतर त्यांना राज्यातील 2-3 क्रमांकाचं मंत्रिपद मिळणार. कदाचित आता चर्चा अशी की सुधीर भाऊ हे कधी म्हणजे आतापर्यंत गेल्या 10 वर्षात जर सुधीर भाऊंचा प्रवास पाहिला
तर सुधीर भाऊ डार्क हॉर्स ठरू शकतात, म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येऊ शकतात. कारण काँग्रेसचे ते भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. आणि एकंदरच लोकप्रतिनिधी कसा असावा याचे एक आदर्श उदाहरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी सांस्कृतिक मंत्री असताना त्यांनी जे हे शिवाजी महाराजांची वाघनखे आणली, हे भारतात आणली त्यांनी. त्याचबरोबर त्यांनी खूप म्हणजे मराठी त्यासाठी काम केलं, गड किल्ल्यांसाठी काम केलं. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्यामुळे ती जी त्यांना राज्याच्या राजकारणात ठेवावं अशी लोकांची एक इच्छा आहे असं दिसतंय तिथं. म्हणजे तिथल्या ज्या आपण पत्रकारांशी जरी बोललो तरी पत्रकार असं म्हणतात की भाऊ नको खासदार आपलं राज्य. काँग्रेसमध्ये बंडखोरी का झाली? काँग्रेसला काय आहे की काँग्रेसमध्ये जेव्हा उमेदवारी दिली जाते तर त्यावेळेस प्रामुख्याने तर काय आहे की काँग्रेसला गेल्या काही दिवसात म्हणजे आपण जर पाहिलं तर 2019 नंतर म्हणजे साधारणतः 2020-21 पासून काँग्रेसला सिव्हिल सोसायटी म्हणजे नागरी संघटना ज्या आहेत तर त्यांचा पाठिंबा खूप वाढायला लागला. आणि या सगळ्या नागरी संघटनेचा पाठिंबा वाढायला लागला. त्यांनी काँग्रेसला जो काँग्रेसकडे अजिबात एक विचारधारा तशा पद्धतीने नव्हती किंवा एक नॅरेटिव्ह जो करण्याची एक ताकद जी होती ती त्यांच्यात नव्हती, तर ती काँग्रेसला ह्या सगळ्या लोकांनी दिली. म्हणजे आता डॉक्टर अभिलाषा गावतुरे जे आहेत ते सामाजिक चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. तर ह्या सगळ्यांनी त्यांना काँग्रेसला खूप ताकद दिली. म्हणजे हे आता जर आपण पाहिलं तर म्हणजे विदर्भात ह्या ज्या सगळ्याच्या सिव्हिल सोसायटी आहेत त्याचे खूप कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करतात. म्हणजे अगदी आपण पाहतो की पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रात सुद्धा आता विश्वंभर चौधरी असतील, असीम सरोदे असतील, ते असे लोक निर्भय बनवच्या सभा घेतात. तर काँग्रेसला ही बाहेरून जी ताकद मिळाली तर त्यांना त्याचा अंदाजच आला नाही. तर त्याच्यामुळे त्यांचं पूर्वी प्रमाणेच राजकारण की जेव्हा उमेदवाराची यादी फायनल होते तेव्हा कोण आहे, मग त्याच्यामध्ये मग पैशाची ताकद कशी आहे त्याची, मग तो ह्याच्या अगोदर काय झालेलं आहे काय. तर त्याच्यामुळे त्या अभिलाषा गावतुरेंचं म्हणजे कदाचित त्या काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत नावही पोहोचलं नाही, परंतु ते मतदारसंघात मात्र त्यांचं खूप काम आहे. आणि संतोषसिंग रावत हे पूर्वी भाजपचेच होते. म्हणजे हा मतदारसंघ हा शोभाताई फडणवीसांचा मतदारसंघ, ते भाजपमध्येच होते पण ते शोभाताई फडणवीसांची त्यांची मतभेद झाली आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे असंही काँग्रेसला वाटू लागलं की अरे संतोषसिंग रावतांना दिलं तर भाजपचा काही नाराज जो घटक आहे तर तोही इकडे वळू शकतो आणि फायदा होऊ शकतो. हा बल्लारपूर मतदारसंघाचं नाव आहे पण एकूण मतदारसंघाची रचना म्हणजे किती तालुके असतील याच्यामध्ये 4 तालुके. मुख्य म्हणजे हा जो मतदारसंघ आहे ना, हा मतदारसंघ हा पूर्वीचा शोभाताई फडणवीसांचा मतदारसंघ. तर मूल तालुका आहे, हे बल्लारपूर स्वतः तालुका आहे. आणि या भागामध्ये शोभाताई फडणवीसांचा हा मतदारसंघ गेल्यानंतर म्हणजे सुधीर भाऊ पूर्वी चंद्रपूर मधून लढायचे. तर 2009 मध्ये चंद्रपूर मतदारसंघ हा राखीव झाला आणि सुधीर भाऊंचा बराचसा म्हणजे चंद्रपूर मतदारसंघातला बराचसा भाग इकडे आला. शोभाताई फडणवीसांच्या मतदारसंघाचा जवळजवळ पूर्ण भाग इकडे आला आणि त्याचबरोबर बल्लारपूरचा नवा जो तालुका आहे त्याचा एक पूर्ण भाग इकडे आला. आणि त्यावेळी शोभाताई फडणवीसांनी उमेदवारीची मागणी केली होती 2009 मध्ये, परंतु नितीन गडकरी आणि डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बाजूने सुधीर भाऊंच्या बाजूने कौल दिला. आणि सुधीर भाऊंनी 2009 ची असेल, 2014 ची असेल, 2019 ची असेल, तीनही निवडणुका मोठ्या फरकाने जिंकलेल्या. सुधीर भाऊंची या मतदारसंघातली ही चौथी टर्म, या मतदारसंघात चंद्रपूर मधल्या आधी मला वाटतं आधी 2 ते निवडून आलेले. आणि आता चंद्रपूरमध्ये आता किशोर जोरगेवार म्हणून उभे, कारण तो राखीव झाल्यामुळे सुधीर भाऊंना इकडे आणि सुधीर भाऊंचा बऱ्यापैकी भाग इकडे आलेला आहे. म्हणजे असंही नाही की ते सुधीर भाऊंनी या मतदारसंघावर आक्रमण केले असंही नाही. सुधीर भाऊंचा मतदारसंघाचा म्हणजे चंद्रपूर आणि बल्लारपूर हे म्हणजे ट्विन सिटी असल्यासारखे, म्हणजे बल्लारपूरची ती इंडस्ट्री आणि ते त्याच्यामध्ये नाव आहे, नाहीतर अगदी चंद्रपूरच्या आणि पिंपरी चिंचवड हा तसंच अगदी ते म्हणजे. आणि सुधीर भाऊंचं काम हे चंद्रपूरमध्ये जसं आहे तसं बल्लारपूरमध्ये ते पूर्वी पण करत होते. म्हणजे सुधीर भाऊ चंद्रपूरचे पालकमंत्री होते. तर पालकमंत्री राहताना त्यांना आणि मुख्य म्हणजे चंद्रपूरचा जो विकास करायचा आहे, चंद्रपूरचा विकास तिथे चंद्रपूरमध्ये करणं शक्यच नाहीये. कारण चंद्रपूरमध्ये जर काय उभा राहायचं असेल तर ते बाहेरच्या भागातच उभा राहावं लागेल. त्याच्यामुळे ते सगळं बल्लारपूरमध्येच सगळ्या विकास कामं झालेली आहेत. म्हणजे आता मी जे सैनिक स्कूल म्हटलं तर ते सैनिक स्कूल ते बल्लारपूरमध्ये झाले आणि ते काही त्यांनी असं आपल्या मतदारसंघात करायचं म्हणून नाही, तर चंद्रपूरमध्ये करायचं. परंतु चंद्रपूरमध्ये तेवढी जागा मिळणार नाही म्हणून त्यांनी ते बल्लारपूरमध्ये केलं. चंद्रपूरचाच भाग आहे, हो, एका अर्थाने चंद्रपूरचाच भाग आहे. पण तरी सुद्धा मी मगाशी जे विचारलं तेच पुन्हा की त्याच मतदारसंघामध्ये 48,000ची पिछाडी लोकसभेला होती. तुम्ही म्हटलं तसं की त्याने संकेतच दिले होते आणि जाहीरपणे त्या 24 तास आधी म्हटलं होते की मला लोकसभेत जायचं आणि 24 तासांनी त्याची उमेदवारी पण जाहीर झाली होती लोकसभेची. बरोबर. पण तरी सुद्धा 48,000ची पिछाडी असलेल्या मतदारसंघामध्ये ते निवडून येऊ शकतात असं तुम्हाला? नाही, त्याचं कारण असं आहे की एकतर गेल्या वेळची निवडणूक ही खूप पूर्णपणे वेगळी होती. 2024 ची लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे वेगळी होती. एकतर तिथं काय झालं होतं की प्रतिभा दानवकर सुधीर भाऊंच्या विरोधात उभे होते. तर प्रतिभा दानवकर एकतर महिला म्हणून तो सगळा त्यांना एक हे होतं. त्यांचे पती म्हणजे बाळू दानवकर यांचं निधन झालं होतं. त्या निधनानंतर त्यांना, तर आपल्याकडे कसं होतं की साधारणतः पतीच्या निधनानंतर एक सहानुभूतीची लाट असते आणि त्यावेळी त्याचा कुटुंबियांना फायदा होतो. तर तो फायदा यांना झाला होता, प्रतिभा दानवकरांना झाला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळू दानवकर हे तिथून चंद्रपूरमधून खासदार होतेच.
चंद्रपूरचे ते खासदार होतेच आणि त्याच्यामुळे प्रतिभा धानोरकरचा विजय जो जो होता, म्हणजे जी काँग्रेसला एकमेव जागा मिळाली होती ती बाळू धानोरकरांची मिळाली होती आणि त्याच्यामुळे ती जागा ही तशी काँग्रेसचीच होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाळू धानोरकर आहेत हे खरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे काय झालं होतं की शिवसेना जी आहे ते शिवसेना म्हणजे आता एकनाथ शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे गट असेल तर तोही बऱ्यापैकी तेव्हा प्रतिभा धानोरकरांच्या बरोबर होता, काँग्रेस बरोबर होती. त्याचबरोबर जो सगळा नॅरेटिव्ह चालला तो नॅरेटिव्ह बऱ्यापैकी तिथे चालला होता आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधीर भाऊंचा पराभव झाला होता. पण या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे आता ह्या मतदारसंघामध्ये जसं आपण आता मी का म्हणतो त्याचं आणखी कारण की महाराष्ट्रातला म्हणजे खूप कमी मतदारसंघांपैकी हा असेल की ह्या मतदारसंघावर कुठल्याही एकाच जातीचं वर्चस्व नाही. म्हणजे तेली, आदिवासी किंवा हे कुणबी असे वेगवेगळे ओबीसी तर प्रत्येकाची साधारणतः 35 ते 40,000 मतं येतील. मुस्लिमांची मतं साधारणतः 17,000 मतं आहेत आणि त्यामुळे असं म्हणजे जो हे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा काही परिणाम होणार का किंवा आता आपण जे म्हणतो की राज्यात शरद पवारांचा काही परिणाम होणार का, तर या मतदारसंघात काही होणार नाही. या मतदारसंघात फक्त आणि फक्त मतदारसंघाचा विकास, मतदारसंघात झालेली कामं आणि विकास कामांच्या बाबतीत सुधीर भाऊ तर म्हणजे कुणाच्या सगळ्यांच्या पुढेच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघाचं म्हणजे साधारणतः आदिवासी भागात मध्ये या कुठल्याही मतदारसंघात कसं असतं की तुमचा 1 to 1 कनेक्ट किती असतो. तर सुधीर मुनगंटीवारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते जरी आता गेली 10 वर्ष राज्यात मंत्री आहेत तर ते अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर निधी चंद्रपूर जिल्ह्यात नेला होता आणि त्याचा साहजिकच त्यांच्या मतदारसंघाला फायदा झाला होता. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुधीर भाऊ आणि दुसरी गोष्ट काय की सुधीर भाऊंच्या म्हणजे जसं आपण म्हणतो ना की अनेक जण तसे अजातशत्रू असतात. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर सुधीर भाऊंच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुधीर भाऊंच्या विरोधात फार असा द्वेषाने प्रचार कोणी करत नव्हतं. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सुधीर भाऊंनी आता 2009, 2014 आणि 2019 ची निवडणूक लढवली तर सुधीर भाऊंच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार शोधावा लागतो. म्हणजे आता तुम्ही जे मागेचे म्हणतात की संतोष रावतांना का दिलं ते ठीक आहे, परंतु संतोष रावत हे कदाचित मॅनेज उमेदवार असू शकतात. कारण सुधीर भाऊंच्या विरोधात काँग्रेसचे तिथले नेते पण म्हणतात की नाही म्हणजे भाऊंना काय विरोध करायचा अशी एक त्यांची सगळ्या तिथल्या नेत्यांची. त्याच्यामुळे तो आतापर्यंत म्हणजे गेल्या निवडणुकीत तर म्हणजे त्यांचं नावही लक्षात नाही, तर ते बाहेरचे एक उमेदवार होते मूलचंदानी नावाचे काहीतरी उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देऊन टाकली होती काँग्रेसने. म्हणजे काय सुधीर भाऊंना आपल्याला निवडून आणायचे अशाच पद्धतीने सगळे काम करतो. अच्छा, एकूण काय तर अविनाशजी म्हणतात 100% सुधीर भाऊ निवडून येतील. 23 तारखेला त्याचा निकाल आपल्याला समजेलच. या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.